आम्ही ना कार डिलिव्हरी शूट साठी नारायणगावला गेलो होतो बरं का. पण येता येता या जुन्नरच्या जंगलांमध्ये कसं फसलो चला तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगू. तर नमस्कार मंडळी, मी सुशांत. आज आपल्याला एका सिनेमॅटिक शूट साठी अकोल्यावरून आहे ना नारायणगावला जायचं होतं बरं का. आता जाता जाता आहे ना रस्त्यामध्ये ही नदी लागते बरं का. ही नदी कुठे आहे आणि नाव काय आहे नदीचं कोणाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला शूट साठी 3:30 वाजता पोहोचायचं होतं, त्याच्यामुळे भर दुपारीच आम्ही निघालो होतो घरून. आणि त्यात आज नारायणगावचा बाजार. मग आता नारायणगावचा बाजार आहे म्हटलं, आज कोण वार असेल ते पण तुम्ही सांगा. भाई तिथे गेले आमच्यासोबत एवढा बेकार स्कॅम झाला. आम्हाला नेक्साच्या शोरूमला जायचं होतं आणि आम्ही अरेनाच्या शोरूमला जाऊन बसलो होतो. तब्बल 5 ते 10 मिनिटं तिथं बसले. आम्हाला फोन आला का नेक्साच्या शोरूमला या. मग शोरूम वरती गेल्याच्या नंतर लगेच आपलं काम चालू करून दिलं. सगळ्या शोरूमच्या वगैरे क्लिप्स, गाडीच्या क्लिप्स आणि फॅमिली सोबतच्या क्लिप्स वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही रिटर्न निघालो. आता घरून येताना ज्या रस्त्याने आलो होतो ना ते रस्त्यानं आम्ही जाणार नव्हतो, कारण की आता जाता जाता मक्कर पाहुण्या रावळ्यांचे घर घेत जायचे होते. त्याच्यामुळे आम्ही ना या मधल्या रस्त्यानं गेलतो बरं का. पण आता हा रस्ता कुठून कुठं चालला होता तिथं मला काही कळालं नाही. पण आम्ही ना मापाट डांबरीला जाऊन पोहोचलो होतो. जवळपास आता ना आम्हाला इथं 5-5:30 वाजले होते बरं का. त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हा सूर्यास्त एवढा भारी झाला होता ना. आणि अशा वातावरणामध्ये कुठं गाडीवर ट्रॅव्हल करायचं म्हटलं ना ती एक वेगळीच मजा राहते. आणि हा आजचा जो कार डिलिव्हरीचा शूट आहे ना त्याच्या वेळेला रिझल्ट आपला सेकंड सिनेमॅटिक पेज वरती अपलोड केलेला आहे. एकदा जाऊन नक्की चेक करा. आवडल्यास लाईक आणि फॉलो करून जा.